सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्यात खळबळजनक गुन्हा दाखल झालाय। शालेय पोषण आहार काळ्या बाजारात विक्री केल्याबाबतचा गुन्हा दाखल झालाय। शालेय पोषण आहार असो किंवा रेशनचा शासकीय माल असो, याचा काळा बाजार सोलापूर शहरात होत असल्याचा पुरावा समोर आलाय। माजी महापौर मनोहर सपाटे, शाळेच्या मुख्याध्यापिका महानंदा सोलापुरे आणि तांदळाच्या काळ्या बाजारातील मुख्य सूत्रधार सोहेल कलबुर्गी यावर गुन्हा दाखल झालाय। MIDC पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे API नंदकुमार सोळंकी यांनी फिर्याद दिली आहे। अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 नुसार गुन्हा दाखल झालाय। 2 मार्च 2024 रोजी दुपारी 112 चा कॉल आला होता। राजश्री शाहू प्राथमिक विद्यालय जुना बिडी घरकुल सोलापूर येथे एका गाडीमध्ये शाळेतील अन्नधान्य 2 महाविद्यालयीन मुले बाहेर विक्रीसाठी एका वाहनात भरत आहेत। पोलिसांनी ताबडतोब राजश्री शाहू प्राथमिक विद्यालय जुना बिडी घरकुल सोलापूर येथे मोर्चा वळविला। पोलिसांची टीम शाळेजवळ एक 3 चाकी पिवळ्या रंगाची ॲपे मालवाहतूक ऑटो रिक्षामध्ये 2 मुले शालेय विद्यार्थ्यांचे शासकीय शालेय वितरण प्रणालीतील तांदूळ, मटकीचे पोते, मूग डाळचे पोते, 25 तेल पाकिट असे अन्नधान्य भरून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी चौकशी करून सर्व मुद्देमाल पोलीस ठाणे येथे आणला। पोलिसांनी चौकशीस सुरुवात केली असता राजश्री शाहू प्राथमिक विद्यालय जुना बिडी घरकुल सोलापूर या शाळेतील विद्यार्थ्यांचे पोषण आहार आहे। शाळेतील मुख्याध्यापिका महानंदा सोलापुरे यांनी आम्हास फोन करून बोलावून घेतले व त्यांनी संस्थापक मनोहर सपाटे यांच्या आदेशानुसार शाळेच्या आवारातील अन्नधान्य घेऊन जावा व मार्केट यार्ड सोलापूर येथील सोहेल कलबुर्गी याच्याकडे विक्री करा असे सांगून 300 रुपये मजुरी दिली, अशी माहिती मालवाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी दिली असल्याचे सांगितले। MIDC पोलिसांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेल्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना माहिती दिली। अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहाराची चौकशी करून पंचनामा केला आणि पोलिसांनी अहवाल सादर केला। त्या अहवालावरून पोलिसांनी राजश्री शाहू शाळेचे संस्थाचालक व माजी महापौर मनोहर सपाटे, मुख्याध्यापिका महानंदा सोलापुरे आणि शासकीय अन्नधान्याचा काळा बाजार करणारा सोहेल कलबुर्गी यावर गुन्हा दाखल केलाय।